श्री गणेशाय नमः. गजानना तुला नमस्कार. असो, विघ्नहर्ता गणपती बाप्पा, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होण्याचा आशीर्वाद दे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी मी श्रद्धा करतो. श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्यप्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास राहील. त्यांची मनोरथे पूर्ण होतील, इष्टकार्य सिद्ध होईल, तेथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. गुरूंनी दिलेला नाममंत्राचा जप करणारा एक साधक ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गंगापुराकडे वाटचाल करू लागला. हे गुरु, तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? मी बालक, तुझा सेवक आहे. त्यांच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागवला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी पावावे तसे श्री गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अध्याय 1 संपूर्ण.